पूर्ण दर्शन सोहळा आध्यात्मिकता कार्य इथे चालू आहे, त्याचबरोबर घरवापसी देखील करण्यात आली. काय मूळ उद्देश होता? काल आम्ही 255 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश दिला. याला आम्ही घरवापसी म्हणतो यासाठी की कारण हे धर्मांतर नाही आहे, ते आपले हिंदूच लोक असतात आणि या हिंदू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेतला जातो आणि त्यांना ईसाई मिशनरी उपासना पद्धती बदलून टाकतात. त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचे जात बदलत नाहीत, म्हणजे रेकॉर्डला कुठेच छेडछाड करत नाहीत, पण उपासना पद्धती बदलून त्यांना कट्टर ख्रिश्चन बनवलं जातं, जेणेकरून वोट बँक मजबूत व्हावी. ह्या देशावर पुन्हा ख्रिश्चनांचं 150 वर्ष जे राज्य झालं ते परत यावं असा सुप्त अजेंडा आहे. म्हणून त्यांनी कॉन्व्हेंट शाळा निवडलेल्या आहेत. त्यांनी बघा कसं विचारपूर्वक केलेलं आहे की शाळा क्षेत्र निवडलं, त्याच्यामध्ये नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जो वयोगट आहे तो त्यांच्यामध्ये येतो. फुकट शिक्षणाची सोय असल्यामुळे येतो. तो आल्यामुळे तिथे बरोबर ते हॅमरिंग करतात, ते शिक्षण देतात, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये फक्त ख्रिश्चन संस्कृतीबद्दल सांगितलं जातं. येशू हा मसीहा आहे सगळ्या जगाचा हे शिकवलं जातं आणि इतर म्हणजे हिंदू संस्कृतीबद्दल रिबन बांधायची म्हणजे लावायची नाही, हातात बांगड्या घालायचे नाही, टिकली लावायची नाही, देवपूजा करायची नाही वगैरे वगैरे जे सांगून हे धर्म परिवर्तन करण्याचं मोठ्या प्रमाणात लहान मुलांवर काम करतात. त्यानंतर जो मध्यमवर्गीय कुटुंब वसल आहे ते ग्रामीण इलाका बघतात, मग त्याच्यामध्ये थोडंसं अज्ञान असतं, आर्थिक परिस्थितीचा अभाव असतो आणि त्याच्याबरोबर फायदा घ्यायचा. आणि काय झालं, तुम्हाला मूल नाही आहे, मग येशूच्या प्रार्थनेला चला तुम्हाला मूल होईल, तुम्ही आजारी आहात मग येशूची प्रार्थना करा म्हणजे तुमचा आजार पण बरा होईल, असा पण अज्ञानाचा फायदा घेतला जातो. त्याचबरोबर त्यांनी ठेकेदार नेमलेले आहेत, त्याला फास्टर असं म्हणतात. त्या फास्टर हिंदूच असतो, तो त्याला 50-60 हजार रुपये दरमहा अगदी देत असतात आणि मग त्याच्यावर त्याला पुढे कमिशन चालू होतं. म्हणजे कसं की तुम्ही हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मात ते किती लोक हे बाप्तिस्मा करून दिलात त्यावर त्यांना कमिशन चालू असतं आणि अशा प्रकारे हे धर्मांतर सुप्तपणे चालू आहे. ही ज्यावेळी गोष्ट माझ्या लक्षात आली तर धर्मगुरू या नात्यानं मी काय ठरवलं की हे उखडून टाकलं पाहिजे. हे चुकीची गोष्ट आहे, कारण ह्या इंग्रजांनी आमचा इक्विजेशन कायदा भारतामध्ये आणला आणि धर्मसंस्थाच मोडून टाकली आणि त्याच्यामुळे आज गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असं आहे, पोर्तुगीजांचं 450 वर्ष राज्य राहिलं. त्या पोर्तुगीजांनी गावाच्या गाव उद्ध्वस्त करून टाकले. अनेक गावांमध्ये हिंदू वस्तीच नाही अशी परिस्थिती आहे आणि तोच हा छुपा अजेंडा ह्यांचा आहे. महाराज, आत्तापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं घरवापसी केलेली आहे. आत्तापर्यंत किती लोक पुन्हा एकदा जे हिंदू धर्म म्हणजे काल आम्ही 255 कुटुंब घेतले, त्यामुळे 1,54,591 कुटुंब हिंदू धर्मामध्ये आले. कुठं कुठे झालेत असे कार्यक्रम? गोव्याला झाला, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात ह्या तर राज्यांमध्ये प्रामुख्याने झालेत कार्यक्रम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.